जिंदाबाद सर्वांना. आजचा हा वेबिनार जो रोजगाराचा अधिकार, जनानाचा राष्ट्रीय समन्वय, दर महिन्याला वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या विभागातले विषय आणि सार्वत्रिक म्हणजे देश पातळीहून ते आपल्याला रोजच्या भेडसावणाऱ्या विषयांवरती आपण वेबिनार घेत असतो. वेबिनार घेऊनच नाही तर वेबिनारच्या पुढे आपण कृती कार्यक्रमालाही जात असतो. जे आजच्या वेबिनार या अभ्यास वर्गातूनही आपण पुढे जाऊ. अनेक वेळी वेगवेगळे त्या क्षेत्रातले अभ्यासक, तत्वज्ञानी, अनुभवी वक्ते आपल्याला लाभतात. तसेच यावेळी प्राध्यापक सुभाष वारे, ज्येष्ठ समाजवादी नेतृत्व, आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक आणि अभ्यासिका विद्यार्थी समितीचे मार्गदर्शक, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, राष्ट्रीय माजी अध्यक्ष, छात्र भारतीचेही ते प्रदेशाध्यक्ष होते. एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचेही ते सचिव होते. तसेच सामाजिक कृतज्ञता निधी या जी एक त्याला चळवळ म्हणू किंवा ती एक प्रक्रिया अनेक वर्ष चालते आहे, निरंतर प्रक्रिया चालती आहे. त्याच्यातून वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना फेलोशिप दिल्या, काही पुरस्कारही दिले जातात. अशा या सामाजिक कृतज्ञता निधीचे ते कार्यकारी अध्यक्ष आहेत. संविधान जागृती कार्यक्रमासाठी समर्पित कार्यकर्ता, कारण कार्यकर्ता म्हणूनच ते स्वतःला अभिप्रेत ठेवतात, म्हणूनच ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शकही आहेत. आणि आपले भविष्य भारतीय संविधान या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकाच्या आजवर जवळपास 42,000च्या वर प्रतींची विक्री झालेली आहे. आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे या सगळ्या समाजवादी परिवारात सोबतच संविधानाचं काम करतानाही गड किल्ले सत्यशोधक मोहिमेसारख्या नवीन चळवळीचे संकल्पक आणि मार्गदर्शक आहेत. आजपर्यंत 1,000च्या वर लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचली आहे. 1,000च्या वर लोक यात सहभागी झालेत. परंतु त्याच्याही पलीकडे या मोहिमेची जी महत्व आहे, त्या मोहिमेचं उद्दिष्ट पोहोचलेलं आहे. आणि आपण दर महिन्यालाही याच्यातून वेगवेगळ्या ट्रेकच्या माध्यमातून ही मोहीम पुढे नेत असतो. त्यासोबतच अनेक कार्यक्रम करत असतो. एकीकडे अनेक वेळा आपण म्हणतो की पद खुर्ची, पण याच्या पलीकडे जात एक कार्यकर्ता म्हणून समर्पण भावाने आणि समन्वयाने काम करणारा मार्गदर्शक नेतृत्व म्हणून प्राध्यापक सुभाष वारे सरांची ओळख आहे. तर आज या वेबिनारसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. त्यांचं या वेबिनारमध्ये जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाकडून स्वागत करत आहोत. अर्थातच या समन्वयाच्या परिवाराचेही ते कायम सदस्य राहिलेले आहेत, मार्गदर्शक व्यक्ती आहेतच. तरी या वेबिनारमध्ये त्यांचं स्वागत. विषय जो आहे तो रोजगाराचा अधिकार, संविधानिक तरतुदी आणि विद्यमान धोरणे व आरक्षण. हा विषय का घ्यावासा वाटला तर खरं तर आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षणावर आता सध्या जी काय स्थिती निर्माण केली जात आहे, खास करून आपण झाली म्हणण्यापेक्षा ती केली जात आहे, समाजामध्ये, गटागटांमध्ये त्यात दुभंग निर्माण केलं जात आहे. संविधानाने दिलेले अधिकार, सामाजिक न्यायाची भूमिका, परंतु आज आरक्षणासाठी इतकी परिस्थिती का निर्माण झाली? आरक्षणासाठी वेगवेगळे समुदाय जे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून बघितलं तर त्याला वेगळी भूमिका आहे. पण मुळातच शिक्षण, शेती, रोजगार आणि आरोग्य, खास करून मूलभूत अधिकार याची जी आत्ताची परिस्थिती आहे, यामुळे आपल्याला आरक्षणाची स्थिती निर्माण झालेली जी दिसते, लोकांमध्ये समाजामध्ये आता संघर्ष निर्माण होताना दिसतोय. आणि याच्या मागची राजकीय भूमिका घेण्याच्या वेगवेगळे परिघ त्याला आहेत. परंतु रोजगाराची भूमिका घेताना, रोजगाराचा अधिकार म्हणून बघताना या वेबिनारकडे आपण पाहूया. मी या वेबिनारमध्ये आजच्या वक्त्यांचं प्राध्यापक सुभाष वारे सरांसहित अन्य सर्व सहभागी साथींचं या सत्रामध्ये स्वागत करतो. आणि पुढील सत्र किंवा मी प्राध्यापक सुभाष वारे सरांना विनंती करतो की आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी आणि त्यानंतर प्रश्न उत्तराचा वेळ होईल त्यावेळेस संजय रेंदाळकर सरांनी त्याचं सूत्रसंचालन करावं. वारे सर. धन्यवाद युवराज. आणि अर्थातच NAPM लाही धन्यवाद. ऐकणाऱ्या तुम्हा सर्वांना धन्यवाद. बहुतेक जण आता जे उपस्थित आहेत ते कार्यकर्ते असल्यामुळं मी अन्य ठिकाणी बोलत असताना जो तपशील सांगत पुढे जातो तसा तपशील न सांगता काही मुद्द्यांच्या आधारे मी आज बोलणार आहे, कारण इथे बहुसंख्य लोक हे कार्यकर्ते दिसत आहेत. डॉक्टर संजय मंगो हे आपल्या सोबत आहेत आणि आपण सर्वजण मित्र. रोजगाराचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे ज्याच्यावरती आपण आता चर्चा करत आहोत. आपल्या वेगवेगळ्या जनसंघटना किंवा जन आंदोलनांच्या मध्ये
साधारणतः 7-8 वर्षापूर्वी मी एक मुद्दा असा मांडला होता, की निवाऱ्यासाठीचं आंदोलन, रेशनसाठीचं आंदोलन किंवा इतर ज्या अनेक गोष्टी आहेत, अशी जी आंदोलनं सुरू आहेत, या सगळ्या आंदोलनांच्याकडचं आपली ऊर्जा आणि वेळ ही वाचवून आपण रोजगाराच्या अधिकाराचं आंदोलन उभं करू शकू का? म्हणजे हे रोजगाराच्या अधिकाराचं आंदोलन यासाठी, की आम्हाला सक्षम रोजगार मिळावा आणि सक्षम रोजगार एकदा कारण आमची कष्ट करण्याची तयारी आहे आणि त्या आमच्या कष्टांना न्याय मिळावा, जागा मिळावी, त्याला किमान वेतनासहित इतर सर्व गोष्टींचा आधार मिळावा आणि मग सन्मानानं मिळवलेल्या पैशाच्या आधारे आम्ही आमच्या दैनंदिन जीवनातल्या गरजा आम्ही पूर्ण करू. अर्थात हा रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे शिक्षणाचा हक्क हा त्यासाठी महत्वाचाच असतो. शिक्षणाचा हक्क महत्वाचा आहे. तो झाल्यानंतर रोजगार मिळवण्यासाठी ज्याला मीन्स ऑफ लाईव्हलीहूड म्हणतो आपण किंवा जगण्यासाठीची साधनं मिळण्याचा हक्क. तर या 3 गोष्टींच्याकडे जर आपण अधिक लक्ष केंद्रित केलं, की शिक्षणाचा हक्क, जगण्यासाठीची साधनं मिळायला हवीत, हा हक्क आणि रोजगाराचा हक्क. या 3 गोष्टीवर जर लक्ष केंद्रित केलं आपल्या इतर आंदोलनांच्या मधून ऊर्जा आणि वेळ वाचवून, तर मग सन्मानानं जगण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पण दुर्दैवानं या गोष्टीकडे आपण फार त्या काळात आपल्या जनसंघटना लक्ष देऊ शकल्या नाहीत. कारण प्रत्येक जनसंघटनेनं आपला एक विषय ठरवलेला असतो आणि त्याच्यावर त्या काम करत राहतात. आज असं चित्र दिसतंय हे सगळं मांडताना मी अगदी 2 मिनिटात तिथलं राजकारण सांगून म्हणजे आपल्या समोरचे आज जे अनेक पेच आहेत, हे पेच आपल्याला नीट लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे मध्य प्रदेश सरकार निवडून आलं, त्याला लाडली बहना हा कार्यक्रम मोठा उपयोगी ठरला असं सांगितलं जाते. तर ह्या लाडली बहना या योजनेत काही लाख महिलांना दर महिन्याला ₹1250 देण्याची व्यवस्था केली जाते. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीनं जी सन्मान निधी वर्षाला ₹6000 त्याच्यात राज्य सरकार ₹4000 घालून ₹10,000 मध्य प्रदेशमध्ये देत होतं. आणि याच्यावर त्यांनी या निवडणुका जिंकल्या मध्य प्रदेशच्या असे रिपोर्ट्स आहेत. आता या सगळ्या मागण्या खरं म्हणजे आपण यापूर्वी केलेल्या. आता आपल्या त्याच मागण्या म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा आता सन्मान निधी 6,000 सहित ₹12,000 द्यायला सुरुवात केलेली आहे. केंद्र सरकारचे 6 आणि राज्य सरकारचे 6. त्याच्यात थोडी वाढ करायचंही चाललंय महाराष्ट्रात. लाडली बहिणासारखी योजना एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्याच्या विचारात आहेत. आता हे जे सगळं म्हणजे मतदान जर अशा मुद्द्यावरती फिरायला लागलं, म्हणजे एका बाजूला रोजगार नाही. रोजगार अधिकाधिक कमी-कमी होत चाललेले आहेत. कंत्राटीकरणामुळे एकूणच रोजगाराचं सगळं क्षेत्र हे फॉर्मल मधून इन्फॉर्मल सगळं बनत चाललेलं आहे. काही वर्षापूर्वी आपण असं म्हणायचो, की 7% कामगार हे फक्त संघटित आहेत आणि 93% असंघटित आहेत, ज्यांना कुठल्याच कामगार कायद्यांचं संरक्षण नाही. ते 7% सुद्धा आता राहिलेले नाहीये. त्या सगळ्या संघटित कामगार वर्गाचं इन्फॉर्मल सेक्टरमध्ये किंवा असंघटितांच्या मध्ये रूपांतर केलं जाते कंत्राटीकरणाच्या माध्यमातून. आपण मधल्या काळात खाजगी संस्थांच्याद्वारे खाजगी एजन्सीच्या द्वारे कंत्राटी नोकर भरतीला विरोध केला. अनेक शहरांच्या मध्ये मोर्चे काढले. मग देवेंद्र फडणवीसांनी हे मागच्या सरकारचं पाप आहे असं म्हणून तो निर्णय मागे घेतला. परंतु एक लक्षात ठेवा, की तो फक्त एक निर्णय मागे घेतलाय. म्हणजे खाजगी एजन्सीजद्वारे कंत्राटी नोकर भरतीचा तो निर्णय मागे घेतलाय. सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांच्या मध्ये सरकारच्या वतीनं जी कंत्राटी नोकर भरती ऑलरेडी होते किंवा विनाअनुदानित शिक्षण संस्था देऊन त्याच्यामध्ये त्या संस्था चालकांच्या मार्फत जे विनाअनुदानित शिक्षक भरले जात आहेत किंवा महाविद्यालयांच्या मध्ये नियमित वेतन मिळवणाऱ्या प्राध्यापकांची नोकर भरतीच करायची नाही म्हणून कुठल्याही महाविद्यालयामध्ये जे आज 25% प्राध्यापक फक्त नियमित वेतन घेत आहेत आणि 75% प्राध्यापक हे कंत्राटी आहेत, क्लॉक आवर बेसिस वाले. या निर्णयात काहीही बदल झालेला नाहीये. सरकारच्या वतीनं कंत्राटीकरण हे चालूच आहे. अशा परिस्थितीमध्ये
दुसऱ्या बाजूला असे काहीतरी महिलांना 1250 रुपये महिना देऊन, शेतकऱ्यांना वर्षभर शेतमालाचे भाव न देता काही म्हणजे प्रचंड मोठी लूट करून मग त्यातली थोडी रक्कम सन्मान निधी देऊन जर मतदान फिरवलं जात असेल, तर आपल्याला NAPM ला आपल्या आतापर्यंतच्या अनेक रणनीतींचा फेरविचार करण्याची गरज आहे. आणि विशेषतः मी जे 7-8 वर्षापूर्वी सुचवलं होतं बैठकीमध्ये, की आपण या 3 मुद्द्यावरती अधिक भर देऊन पुढे जायला पाहिजे. मी केवळ NAPM मध्येच असं नाही, तर आता आपल्याला त्याचा विचार करावा लागेल असं मी मानतो. आता संविधानिक याच्याकडे येत असताना हे जे 3 अधिकार मी म्हणालो, की शिक्षणाचा अधिकार, जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार आणि रोजगाराचा अधिकार. तर रावसाहेब कसबेंनी संविधानाच्या संदर्भामधलं आपलं विश्लेषण ज्या एका पुस्तकात लिहिलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या पुस्तकामध्ये, त्यात रावसाहेब कसबेंनी असं मांडणी केली आहे, की बाबासाहेब हे 3 अधिकार, मी पुन्हा पुन्हा त्या 3 अधिकारांची नावं घेत नाही, पण हे 3 अधिकार हे मूलभूत अधिकार म्हणून बाबासाहेब देऊ इच्छित होते. बाबासाहेबांची अशी इच्छा होती, की हे तिन्ही अधिकार फंडामेंटल राईट या सेक्शन मध्ये यावेत. परंतु संविधान सभेच्या अन्य सदस्यांनी याला विरोध केला. आणि तो विरोध करताना भूमिका अशी घेतली होती, की इंग्रजांनी प्रचंड लूट केलेला हा देश एक अतिशय कंगाल असं सरकार, म्हणजे कंगाल तिजोरी सरकारच्या हातात आलेली आहे. हिंदू मुस्लिम दंग्यात होरपळणारा देश. अशा परिस्थितीत जे नवीन सरकार सत्तेवर येते, त्या सरकारला एवढी मोठी जबाबदारी पेलणार आहे. कारण मी असं धरून चालतो, की तुम्हा सर्वांना हे माहित असेल, की फंडामेंटल राईट जे असतात त्याला न्यायालयाचं संरक्षण असतं. त्याला कॉन्स्टिट्युशनल भाषेत ज्युडिशिएबल बाय कोर्ट असं म्हटलं जातं. म्हणजे जर फंडामेंटल राईट असेल आणि तो जर तुम्हाला मिळत नसेल, तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि कोर्ट त्या बाबतीत सरकारला आदेश देऊ शकतं. त्यामुळे अनेक संविधान सभेतल्या सदस्यांनी त्याला विरोध केला आणि मग हे 3ही अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आहे. संविधानातलं 3रं प्रकरण फंडामेंटल राईट्स आहे, 4थं प्रकरण हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या नावातच असं येतं, की हे डायरेक्शन आहे किंवा काही वेळेला त्याला मार्गदर्शक तत्व असं म्हटलं जातं. हे मार्गदर्शक तत्व आहे. हे अगदी साध्या भाषेत फंडामेंटल राईटचा अर्थ हे झालंच पाहिजे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा अर्थ हे व्हावं अशी अपेक्षा आहे. आणि मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या संदर्भात तुम्हाला एकतर कोर्टात जाता येत नाही आणि कोर्टात गेलात तरी कोर्ट त्या बाबतीत सरकारला फक्त सल्ला देऊ शकतं, सरकारला आदेश देऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे 3ही अधिकार डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आले. हे बोलत असताना बाबासाहेबांची मांडणी अशी होती संविधान सभेतली, की आपण ऍडल्ट फ्रँचायझी किंवा सार्वत्रिक प्रौढ मताधिकार ही भूमिका घेतली आहे संविधान सभेनं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार असेल आणि प्रत्येक व्यक्तीच्या मताची किंमत सारखीच असेल, एकच असेल. किती श्रीमंत असो, उद्योगपती असो किंवा शेतमजूर असो, प्रत्येकाची किंमत एकच राहील. त्यामुळे या भूमिकेतून आपण राजकीय लोकशाही आणणार आहोत. राजकीय समानतेची एक प्रकारे आपण भूमिका घेतली. परंतु समाजात असलेल्या आर्थिक विषमतेचं काय? म्हणजे त्या ठिकाणी बाबासाहेब सामाजिक विषमतेबद्दल बोलत नाहीये. ती चर्चा इतरत्र झालेली आहे संविधान सभेत. पण ही चर्चा जेव्हा होते तेव्हा बाबासाहेब असा प्रश्न उपस्थित करतात, की राजकीय लोकशाहीची भूमिका आपण घेतली. सरकार बदलण्याची ताकद असणारा मताधिकार सर्वांना देऊ. पण आर्थिक विषमतेचं काय? आणि मग या आर्थिक विषमतेचं उत्तर म्हणजे बाबासाहेबांचं वाक्य असे संविधान सभेतलं, की पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये दर 5 वर्षांनी जे सरकार बदलतं, त्या सरकारच्या इच्छाशक्तीवर हा कार्यक्रम सोडू नका. कोणता कार्यक्रम? तर गरीब आणि श्रीमंतांच्या मधली दरी मिटवण्याचा, आर्थिक विषमता संपवत जाण्याचा कार्यक्रम दर 5 वर्षांनी बदलणाऱ्या सरकारच्या इच्छाशक्तीवर सोडू नका. तर त्याला कॉन्स्टिट्यूशन मध्येच बांधून ठेवा. बांधून ठेवायचा अर्थ फंडामेंटल राईट मध्ये घ्या हे सगळं. पण मी आधी म्हणालो तसं ते होऊ शकलं नाही आणि मग ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आलं. पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये जरी आलं तरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचं जे पहिलं कलम आहे 37वा, या 37व्या कलमामध्ये अशी रचना केली बाबासाहेबांनी, शब्दरचना, की या प्रकरणातले मुद्दे हे जरी
ज्युडिशिएबल बाय कोर्ट नसले, ते मूलभूत नसले, तरी कायदे करणाऱ्या लोकांनी हे मुद्दे मूलभूतच मानावेत. अगदी या पातळीवरची चर्चा संविधान सभेत झालेली दिसते, की कोणीतरी मग उठून बाबासाहेब ते मूलभूतच असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे ते कशाला? इतका जोर कशाला? तर त्यावेळेला मात्र बाबासाहेबांनी आग्रह धरला, की नाही आता एकतर तुम्ही हे सगळं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये टाकायला लावलंय, तर आता ही शब्दरचना असू द्या. म्हणजे बाबासाहेबांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आले तरी त्याच्यावरती महत्त्व त्याचं स्पष्ट करण्यासाठी 37व्या कलमात, पहिल्या कलमात अशी भूमिका घेतलेली आहे, की कायदे मंडळाने हे मूलभूतच मानावे. आता आता आपल्या समोर हा प्रश्न आहे, की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये असलेला शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि जगण्याच्या साधनाचा अधिकार. आजचा शीर्षक जरी रोजगाराचा अधिकार असलं, तरी शिक्षणाचा अधिकार आणि जगण्याच्या साधनांचा अधिकार हे त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे योग्य शिक्षण झाल्याशिवाय आणि जगण्याची साधनं हातात आल्याशिवाय रोजगार निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून त्या तिन्हींचा आपल्याला एकत्रित विचार केला पाहिजे. तो बाबासाहेबांनी पण त्या पद्धतीने केला होता. संविधानामध्ये 21वं कलम आहे, जे आपल्याला सर्वांना सन्मानानं जगण्याचा अधिकार देतं. आणि संविधानामध्ये 47वं कलम आहे, जे राज्य व्यवस्थेवर अशी जबाबदारी टाकतं, की प्रत्येक नागरिकाची जीवनशैली म्हणजे लाईफ स्टँडर्ड असा उल्लेख आहे इंग्लिशमधला. त्यांचं लाईफ स्टँडर्ड आणि पोषण मूल्य हे उंचावण्याची जबाबदारी सरकारची असेल. प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली आणि पोषण मूल्य हे सुधारण्याची जबाबदारी, उंचावण्याची जबाबदारी ही राज्य व्यवस्थेची असेल. आता 21वं कलमाने दिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि 47व्या कलमाने ही आपली जीवनशैली उंचावण्याचा अधिकार, आपल्या ताटात काय येतंय त्याचं पोषण मूल्य वाढवण्याचा अधिकार, हे जर संविधानिक अधिकार असतील, तर रोजगाराच्या अधिकाराशिवाय ते वास्तवात येऊ शकत नाही. तुमच्या हातात सक्षम रोजगार असल्याशिवाय तुम्ही सन्मानानं जगणं याला काही अर्थच नाहीये किंवा त्याच्याशिवाय तुमची लाईफ स्टँडर्ड उंचावलं जाऊ शकत नाही. पोषण मूल्य तुमचं सुधारू शकत नाही. त्यामुळे या सगळ्यासाठी रोजगाराचा अधिकार तितकाच महत्वाचा आहे. आता तो वास्तवात आणायचा कसा? आजचं चित्र काय आहे? मी एका मुद्द्यावर आता भर देणार आहे, की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आरक्षणाच्या प्रश्नावरून आज समाजामध्ये किती प्रचंड अस्वस्थता आहे आणि समाजातले वेगवेगळे घटक यांना कसं एकमेकाच्या विरोधात झुंजवलं जाते. आता हे याच्या पाठीमागे एक मोठं षडयंत्र आहे. मी 1983 साली छात्र भारती विद्यार्थी संघटनेचं काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून अनेक शिबिरांच्या मध्ये मी कुठल्याही विषयावरती जरी बोलत असलो, तरी सुद्धा त्या शिबिरामध्ये त्या कुठल्याही विषयावरती जी तरुणांची प्रश्नोत्तरे व्हायची, त्याच्यात 2-3 प्रश्नानंतर लगेच आरक्षणाच्या प्रश्नावर प्रश्नोत्तराचं गाडं यायचं. आणि त्यामुळे मी 83 सालापासून मला आठवतंय म्हणजे की शिबिरात याची उत्तरं दिली असतात. इतरांचाही तोच अनुभव असेल. पण एक बदल जो त्या सगळ्या पॅटर्नमध्ये मला झालेला दिसतोय माझ्या त्या अनुभवावरून, की ज्याला आपण खुला गट म्हणतो, ओपन कॅटेगरी म्हणतो. म्हणजे एस-सी, एस-टी, ओबीसी आणि ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीतले अनेक युवक हे 2000 सालापर्यंत आरक्षणाला थेट विरोध करत होते. आरक्षणाचे लाभार्थी म्हणजे सरकारची जावई आहेत, असं एक हिणकस शेरेबाजी करत होते. आणि हे आरक्षण संपवलं पाहिजे, आरक्षणाची गरज नाही, अशी मागणी करत होते. पण 2000 सालानंतर असा एक बदल दिसतोय, की त्यांच्या असं लक्षात आलं, की थेटपणे विरोध केल्यामुळे आरक्षण संपणार नाही. जो पक्ष आपल्याला आतून आरक्षणाच्या विरोधामध्ये हे करतोय, म्हणजे आतून आपल्याला पाठिंबा देतोय किंवा आतून आपल्याला मुद्दे देतोय, त्या पक्षाला सुद्धा जाहीरपणे आरक्षणाच्या बाजूनच बोलावं लागते. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आरक्षणाच्या बाजूनच भूमिका घ्यावी लागते. तेव्हा या सगळ्या समाज घटकांनी आपली एक रणनीती बदललेली दिसते. पण ही रणनीती बदलली आहे ना, त्याच्यात 2 भाग आहेत. म्हणजे कुणीतरी म्हणण्यापेक्षा आर-एस-एसनी हे अतिशय विचारपूर्वक एक षडयंत्र आखलेलं दिसतंय, की आरक्षणाच्या मागणीची नवी आंदोलनं उभी करायची. आणि नवी आंदोलनं उभी करून इतकी ज्याला इंग्लिशमध्ये कॅओटिक सिच्युएशन म्हणतो आपण. एक अराजक सारखी परिस्थिती निर्माण करायची, ज्याच्यातून लोक, विशेषतः शिकलेले लोक
मग आरक्षणाचा फायदा घेऊन शिकलेले लोक सुद्धा एक नकोच हे आरक्षण अशा पद्धतीच्या भूमिकेकडे जातील. आज ते चित्र आपल्या समाजात आपल्याला दिसते. मी फार तपशिलात जात नाहीये. मी आधी म्हणालो तसं कार्यकर्ते आहेत म्हणून. 3 प्रकारची तरी आज तणाव समाजात अगदी स्पष्टपणे दिसतायत, की एक धनगर आणि आदिवासी समाजातला तणाव, जो देवेंद्र फडणवीसांनी 2014 साली बारामतीमध्ये सभा घेतली निवडणूक प्रचाराची आणि त्या सभेमध्ये 2014 साली त्यांनी असं सांगितलं, की आम्हाला सत्ता द्या, पहिल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाची मागणी आम्ही पूर्ण करू. धनगर समाजाची मागणी हे त्यांना आदिवासी दर्जा मिळावा ही. हे त्यांना जे आत्ताचं आरक्षण आहे ओबीसीच्या मधल्या एका कॅटेगरी मधून, ते आरक्षण बदलून त्यांना शेड्यूल्ड ट्राईब्स मध्ये आदिवासींच्या मध्ये जायचं. देवेंद्र फडणवीसांना सत्ता मिळाली, 5 वर्ष ते मुख्यमंत्री होते. त्या 5 वर्षात शेकडो बैठका झाल्या मंत्रिमंडळाच्या, परंतु धनगर समाजाला दिलेलं आश्वासन काही पूर्ण झालं नाही. परंतु त्या निमित्तानं धनगर आणि आदिवासी यांच्यामध्ये एक सतत तणाव निर्माण झाला. ते एकमेकाच्या विरोधात मोर्चे काढत राहिले, एकमेकाच्या विरोधात मुद्दे शोधून भांडत राहिले. आता संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये धनगर समाज आणि आदिवासी समाज हे दोघी एका छावणीमध्ये असण्याची गरज आहे, परंतु त्या दोघांच्या मध्ये भांडण लावून दिलं. आज मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण दिल्यानंतर नागपूरमधल्याच एका संघटनेला, जी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन अशी एक अत्यंत फसवी किंवा लबाडीची भूमिका घेणारी संघटना आहे, त्या संघटनेला नागपूरमधून सुप्रीम कोर्टात पाठवलं. दुसऱ्या बाजूला ते जे वकील आहेत सदा गुणवर्ते का काय सदावर्ते, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील, त्यांना सुप्रीम कोर्टात पाठवलं मराठा आरक्षणाच्या विरोधात. ते आरक्षण रद्दबातल झालं आणि त्या निमित्तानं मग आता ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये गावोगाव तणाव आहे. मी अनेक ठिकाणी फिरत असतो गावागावांच्या मध्ये. आज प्रत्येक गावामध्ये मराठा आणि ओबीसी किंवा आपण असं म्हणूया की गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये एक प्रचंड तणाव निर्माण केला गेला या भूमिकेमध्ये. आणि तिसरा एक मुद्दा मी सतत सांगतो सगळीकडे, जो अजून अनेकांना माहित नाहीये, परंतु गावामध्ये आणि शहरातल्या वस्त्यांच्या मध्ये सुद्धा खालच्या पातळीवरती महार समाज आणि मातंग समाजामध्ये एक अत्यंत शीतयुद्धासारखा तणाव निर्माण करून दिला गेला. मातंग समाजाची आंदोलन महाराष्ट्रभर होत आहेत, मेळावे होत आहेत. मातंग समाज आणि महार समाज हे शेड्यूल कास्ट कॅटेगरी मधल्या जातींच्या पैकी एक आहेत. या दोन्ही लढाऊ जाती आहेत. या दोन्ही संविधान वाचवण्याच्या किंवा सामाजिक न्यायाच्या लढाईतल्या लढाऊ जाती आहेत. पण मातंग समाजामध्ये जाणीवपूर्वक लहुजी वस्तादांचं प्रतीक घेऊन एक असा विस्तार करण्याचा प्रयत्न केला गेला. सुरुवातीला अण्णाभाऊ साठेंचं प्रतीक वापरलं, पण अण्णाभाऊ साठेंच्या सोबत जी एक कॉम्रेड प्रतिमा आहे ती अडचणीची वाटली. मग लहुजी वस्तादांचं प्रतीक घेऊन मातंग समाजात इनरोड्स बनवले आणि तो मातंग समाज आज असं म्हणतोय की शेड्यूल कास्ट ह्या कॅटेगरीमध्ये आमच्यावर अन्याय होतो. आम्हाला शेड्यूल कास्ट कॅटेगरीमध्ये सगळ्यांच्या बरोबर राहायचं नाहीये. आम्हाला शेड्यूल कास्ट कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करून स्वतंत्र 5% आरक्षण द्या. आता ह्या आरक्षणाच्या प्रत्येक मागणीवरती मी माझ्या पुस्तकात स्वतंत्रपणे लिहिलंय. मी त्याच्या मेरिट बद्दल काहीच इथं बोलत नाहीये. आपल्याला ते नीट बोलता येईल स्वतंत्रपणे नंतर. म्हणजे मातंग समाजाच्याही मागणीचा विचार होऊ शकतो की मातंग समाजाचं काय करता येईल. परंतु या निमित्तानं जे लोक करतायत, ज्यांनी हे षडयंत्र आखलंय, ते मातंग समाजाला महार समाजाच्या विरोधामध्ये उचकवण्याचं काम करतायत आणि त्याच्यामुळं शहरातल्या वस्त्यात गावा पातळीवरती मातंग आणि महार समाजामध्ये अक्षरशः तणाव प्रचंड आणि ते एकमेकांसोबत बोलायला तयार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. हे अत्यंत जाणीवपूर्वक केलं गेलं. हे षडयंत्र आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आरक्षणाच्या प्रश्नावरती भूमिका घेत असताना ही 2000 सालानंतर ठरवून घडवून आणलं गेलेलं आहे की ज्याच्यातून नकोच ते आरक्षण या भूमिकेकडे समाज जाईल. तर ह्या गोष्टीचा आपल्याला कसा विचार करता येईल. तर आता मी त्याच्यातल्या आपल्या मुद्द्याकडे येतो, रोजगाराचा अधिकार आणि आरक्षणाच्या. माझं स्वतःचं मत असं आहे की मी ते करतोय, मागच्या जवळपास 2 वर्षापासून करतोय. आणि आपल्यातल्या बरं ह्याच्यात दुसरी काय गोष्ट घडलेली माहितीये का, की मी 83 सालापासून अनुभव घेतलाय. 2000 सालापर्यंत आरक्षणाच्या प्रश्नावरती जी कुठली आंदोलनं घडत होती, त्या आंदोलनामध्ये ती आंदोलन आपण करत होतो. म्हणजे ज्याला आपण ब्रॉड भूमिकेतून पुरोगामी चळवळ म्हणतो,
ती पुरोगामी चळवळीतल्या कुणीतरी ही आंदोलनं केलेली असायची. त्या आंदोलनाबद्दल आपल्याला भूमिका असायच्या. परंतु मागच्या 5-6 वर्षामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही घडतंय रस्त्यावरती, त्याच्यात प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंटचे लोक कुठंच नाही. पण प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंटचे लोक त्याच्याबद्दल भूमिकाही घ्यायला तयार नाहीत. काही बोलायला तयार नाहीत. म्हणजे ते सगळंच प्रकरण इतकं सेन्सिटिव्ह होऊन गेलेलं आहे, की आपण आता शांतच राहतो. मला स्वतःला असं वाटतं, की हे शांत राहू नये. मी जे 2 वर्षापासून मी प्रत्येक जातीतल्या तरुणांच्या बरोबर बोलू शकतोय आणि बोलतोय, ते मी काय बोलतोय ते मी आज इथं मांडतो तुमच्यासमोर. आपल्या प्रश्नाशी संबंधित आहे. संविधानात 16वं कलम आहे आणि संविधानात 41वं कलम. 16वं कलम हे सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये ज्या समाज घटकांना पर्याप्त प्रतिनिधित्व नाही. नीट ऐका, शांत ऐका सगळे, की सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये ज्या समाज घटकांना पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, अशा समाज घटकांना ते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळावं, यासाठी सरकारी नोकऱ्यात जागा राखीव ठेवण्याचा अधिकार सरकारला देतं 16वं कलम. आणि तसंच 15वं कलम जे आहे आधीचं, ते शिक्षणामध्ये राखीव जागा देण्याचा अधिकार सरकारला देतं 15वं कलम. म्हणजे शिक्षणात ज्यांचा टक्का कमी आहे, शिक्षणात ज्यांचा टक्का पर्याप्त नाही, अशा समाज घटकांना शिक्षणातल्या राखीव जागा देण्याचा अधिकार 15वं कलम देतं. आता हे जी एक आर्ग्युमेंट आपण सतत ऐकतो ना, की मला 95% मार्क मिळाले आणि त्याला 85% मिळाले. 85 पण नाही, आता अलीकडं काही ठोकून द्यायचं म्हणून त्याला 40% मिळाले, त्याला मिळालं, मला नाही मिळालं. ही जी मांडणी आहे, ही मांडणी करणाऱ्या तरुणांच्या बरोबर आपण संवाद केला पाहिजे. आपण तो संवाद करत नाही. त्यांना हे सांगितलं पाहिजे, की तुझं दुखणं बरोबर आहे. तुला शिकायचंय किंवा तुझ्या हाताला काम पाहिजे, हे बरोबर आहे. तू जरी ओपन कॅटेगरीतला असलास तरी तू भारताचा नागरिक आहे. तू मुलगी आहे, तू भारताची नागरिक आहेस. तुला शिकायचा अधिकार आहे. तुला शिक्षण मिळालं पाहिजे, ही तुझी भावना बरोबर आहे. तुझ्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही तुझी भावना बरोबर आहे. परंतु तू तुझं दुखणं घेऊन जिथं येतोयस, ती जागा चुकते. तू तुझं दुखणं घेऊन 16व्या कलमाकडे येऊ शकत नाही. कारण तू तुझं वैयक्तिक दुखणं मांडतोयस. तू तुझं वैयक्तिक दुखणं मांडतेस ताई. ते दुखणं 16व्या कलम नाही सोडवू शकत. कारण 16वं कलम हे व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी नाहीये. 16वं कलम हे ओपन कॅटेगरीतल्याही व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही आणि ज्यांना आरक्षण आहे अशा एस-सी, एस-टी, ओबीसी त्यांच्यातल्याही व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही. हा मुद्दा नीट समजून घ्या. म्हणजे एखाद्या विशिष्ट आस्थापनेमध्ये त्या विशिष्ट कॅटेगरीसाठी एससी, एसटी साठी जेवढ्या राखीव जागा असतील त्या कॅटेगरीला दिल्यानंतर त्या कॅटेगरीतले सुद्धा अनेकांचे अर्ज खाली असू शकतात, की ज्यांना नाही मिळालं तिथे. त्याच्यामुळे ते कलम मुळात व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी नाहीच आहे. ते समाज घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आणि कोणत्या समाज घटकांचे? तर ज्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, अशा समाज घटकांचे. त्यामुळे मला 95% मिळाले आणि मला मिळालं नाही नोकरी किंवा शिक्षण, तर तुझी वेदना बरोबर आहे, तुझं दुखणं बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. परंतु जर तुझ्या समाजाला पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं असेल, तर मग तू 16व्या कलमात तुझी वेदना मांडू शकत नाही. तर तुझी वेदना मांडण्यासाठी 41वं कलम. जे 41वं कलम असं सांगतं, की या देशात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला, मुलीला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्या तिच्या हाताला सक्षम रोजगार मिळाला पाहिजे. इथं जातीचा उल्लेख नाही, धर्माचा उल्लेख नाही. जो जन्माला आलाय या देशाचा नागरिक आहे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. त्यामुळे व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी 41वं कलम. साध्या भाषेत जर सांगायचं, तर 16वं कलम आणि 41वं कलम काय म्हणतंय? तर जेवायला 10 माणसं आलेली आहेत भुकेलेली आणि टोपल्यात जर एकच भाकरी असेल, बघा, जेवायला 10 भुकेलेली माणसं आलीत आणि टोपल्यात एकच भाकरी. तर 16वं कलम राज्य सरकारला असं राज्य व्यवस्थेला असं सांगतं, की जेवायला आलेल्या 10 जणांच्या भुकेलेल्या 10 जणांच्या पैकी कोण जास्त दिवस भुकेलेला आहे ते शोधा आणि त्याला ती टोपल्यातली एक भाकरी देऊन टाका. असं 16वं कलम सांगतं. पण राज्यघटना 16व्या कलमाजवळ थांबत नाही ना. 16वं कलम हे काही राज्यघटनेचं अंतिम स्वप्न नाहीये. 16वं कलम एका अर्थानं स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणजे काय? की ज्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांना ते मिळावं तोपर्यंत. त्याच्यामुळे 16वं कलम हे अंतिम स्वप्न नाहीये. ते स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. अंतिम स्वप्न 41वं कलम आहे.
ते 41व कलम असं सांगतं की जो जो इथे जन्माला आला त्याला चांगलं शिक्षण आणि सक्षम रोजगार मिळाला पाहिजे. म्हणजे आधीचं उदाहरणच्या भाषेत 16वं कलम असं सांगतं की जर भुकेलेले 10 आले जेवायला आणि भाकरी एकच असेल, तर मग जास्त दिवस भुकेलेला कोण आहे ते शोधून त्याला ती भाकरी द्या. पण 41वं कलम मात्र सरकारला असा प्रश्न विचारतं की जर जेवायला 10 आले तर टोपल्यात 10 भाकरी का नाहीत? आणि हे दोन्ही प्रश्नात फार मोठा अर्थ आहे, लक्षात घ्या. जर टोपल्यात एकच भाकरी राहणार गृहीत धरून, जर आपण त्या एक भाकरीतल्या आपल्या हिस्सासाठी भांडत राहिलो, तर सगळेच 10 जण उपाशी राहणार आहेत. सगळेच 10 जण उपाशी राहणार आहेत आणि ते 10 जण आपापसात भांडत बसणार आहेत. जे आज चाललंय. मी जी उदाहरणं दिली आधी ती. पण 41व्या कलमाने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, की जर जेवायला 10 माणसं आली आहेत, तर टोपल्यात 10 भाकरी का नाहीत? या मुद्द्याभोवती जर राजकारण उभं केलं, तर सगळे 10 जण एक हातात हात घालून भाकरी थापण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ज्यांना मतदान करून आपण ती जबाबदारी दिली, त्यांच्या विरोधात भांडतील. म्हणजे 16व्या कलमामुळं भांडणं लावायचं काम करून दिलं जातंय. 41वं कलम मात्र भांडणं मिटवून सगळ्यांची एकजूट सरकारच्या विरोधामध्ये करतंय. सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार ही 41व्या कलमाची भूमिका आहे. आता काही जण असं म्हणू शकतात, की ते सगळं ठीक आहे हो, पण तर ती कधी होणार? इतके सगळे रोजगार कधी निर्माण होणार? मग काय आम्ही काय तोपर्यंत थांबायचं का? आता किती काळ थांबायचं हे पुन्हा जागृत मतदारांच्या वरती अवलंबून आहे. म्हणजे शेवटी त्याच्याशिवाय तर प्रश्न सुटणारच नाहीये. जर रोजगार कमी असतील आणि तरी तुम्ही आरक्षित जागांसाठीच भांडत बसलात, तर कोणाचंच पोट भरणार नाही, कोणालाच मिळणार नाही हे तर स्पष्टच आहे. म्हणजे आपण एस-सी, एस-टी कॅटेगरीमधल्या अनेक तरुणांच्या सोबत आपला संवाद होतच असतो. तिथं पण मी हेच सांगतो, की एस-सी, एस-टी कॅटेगरीतल्या सर्वांचं नोकऱ्यांची गरज आज केवळ आरक्षणातून भागत नाहीये. आरक्षणाच्या धोरणानं तिथेही सगळ्यांचं पोट भरत नाहीये. त्यामुळे एस-सी, एस-टी मधल्याही बेरोजगार तरुणांनी 41वं कलम समजून घेऊन त्याच्या भोवतीची लढाई जी होईल त्याच्यात सहभाग दिलाच पाहिजे. तरच सगळ्यांचं पोट भरणार आहे. आणि 41वं जे कलम आहे, या 41व्या कलमाचं जे स्वप्न आहे, सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार, हे पूर्ण कसं होणार? त्याचं एक दिशा-दिग्दर्शन आधीच्या 39व्या कलमात आहे. 39व्या कलमातले जी 2 हे आहेत, की 39व्या कलमाने एक आश्वासन दिलेलं आहे, की स्त्री आणि पुरुष सर्वांना जगण्याची साधनं मिळवण्याचा समान अधिकार असेल. आणि त्याचबरोबर 41व्या कलमानं असंही म्हटलेलं आहे, सॉरी 39व्या कलमानं, की जी भौतिक साधन संपत्ती आहे या देशाची, ती भौतिक साधन संपत्तीचं स्वामित्व आणि वितरण हे संविधानातले शब्द आहेत. भौतिक साधन संपत्तीचं स्वामित्व आणि वितरण हे बहुसंख्य लोकांच्या हितासाठी व्हायला पाहिजे. आता संविधानात नेहमी दिशादिग्दर्शन असतं. आपण अनेक वेळेला संविधानाचा अभ्यास करताना संविधानात तपशील शोधायला जातो. आपलं संविधान जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान जरी असलं, तरी आपल्या संविधानातही दिशादिग्दर्शन आहे. संविधानात तपशील नसतो. त्या दिशादिग्दर्शनाच्या आधारे कायदेमंडळानं कायदे करायचे असतात. मग या देशातली भौतिक साधन संपत्ती ही बहुसंख्य लोकांच्या हितासाठी त्याचं स्वामित्व आणि वितरण व्हावं, हे 39व्या कलमात लिहिलंय. त्याच 39व्या कलमाच्या पुढच्या उपकलमात मी आधी म्हणलो तसं जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार, मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, स्त्री-पुरुष सर्वांना समान असेल. आणि तिसरं उपकलन त्यातलं असं सांगतं, की सरकारच्या आर्थिक धोरणांच्या परिणामी संपत्ती आणि जगण्याच्या साधनांचं केंद्रीकरण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आता ह्या तिन्हीचा जो अर्थ निघतो तो अशा पद्धतीची आर्थिक धोरणं राबवली पाहिजेत, की ज्या आर्थिक धोरणामधून गरीब आणि श्रीमंतांच्या मधली दरी मिटेल, जगण्याची साधनं सर्वांच्यापर्यंत पोहोचतील आणि शिवाय संपत्ती आणि याचं केंद्रीकरण होणार. आता त्या पद्धतीनं जर विचार केला तर मी सांगतो आणि मग मी थांबतो. प्रश्नोत्तरातून आपण अधिक पुढे जाऊया. भौतिक साधनांचं स्वामित्व आणि वितरण हे बहुसंख्याकांच्या हितासाठी व्हावं. हे दिशादिग्दर्शन काय सांगतं? त्याचे अर्थ काय निघतात बघा, की भारत देशाजवळ स्टील जर मर्यादित असेल, तर त्या मर्यादित स्टीलचा वापर प्राधान्यानं सार्वजनिक वाहतुकीच्या बसेस बांधण्यासाठी व्हायला पाहिजे. सर्वांना पुरतील अशा सार्वजनिक वाहतुकीच्या बसेस
बांधून झाल्यानंतर जर स्टील उरलं तर मग प्रायव्हेट कार बांधणीचा विचार होऊ शकतो, असं त्या कलमाचं दिशादिग्दर्शन. किंवा दुष्काळ पडल्यानंतर पाणी जर मर्यादित असेल तर त्या पाण्याचा उपयोग आधी पिण्यासाठी आणि मग शेतीसाठी व्हायला पाहिजे. कारखान्यांचा नंबर नंतर लागेल. आपल्याकडे उलटं होतं. आता बघा यावर्षी दुष्काळ आहे. आता जानेवारीमध्ये कलेक्टर आदेश काढतील. आमचा मागच्या दुष्काळाचा अनुभव आहे. अनेक ठिकाणी आम्ही भांडलोय, की दुष्काळ आला की कलेक्टर आदेश काढतात. एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या बोरवेलच्या भरोश्यावर 1 एकर ऊस पेरला असेल, लागवड केली असेल ऊसाची, ऊस लावला जातो. तो ऊस लावला असेल तर कलेक्टर आदेश काढतात आणि सांगतात, की दुष्काळ आहे, प्यायला पाणी दिलं पाहिजे. तुझा ऊस जळाला तरी चालेल, मी तुझं बोरवेल अधिग्रहित करत आहे. परंतु त्याच वेळेला जायकवाडीसारख्या धरणाचं पाणी, ज्या पाण्यावरून मराठवाड्यातले लोक नगर आणि नाशिककरांच्या बरोबर भांडतात, भांडून मिळवतात, ते पाणी औरंगाबादमधल्या बिअर फॅक्टरीसाठी मात्र बिनधास्त दिलं जातं. बिअर बिअर बनवण्यासाठी ती प्रक्रिया जी असते डिस्टिलेशनची, त्याच्यात पाणी खूप वाया जातं. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा 1 एकर ऊस जळाला तरी चालेल म्हणता आणि बिअर फॅक्टरीसाठी पण पाणी देता. तर त्याच वेळेला तर 39व्या कलमाचं दिशादिग्दर्शन असं आहे, की दुष्काळात पाणी कमी असेल, तर ते आधी पिण्यासाठी द्या आणि मग शेतीसाठी द्या. अशा वेळेला कारखाने थोडे थांबले तरी चालतील. किंवा त्याच्यातलाच तिसरा मुद्दा जो आहे, भौतिक साधन संपत्तीत बँकातला पैसा येतो की नाही, हा कदाचित काही लोकांना वादाचा मुद्दा वाटेल. परंतु माझ्या मते मात्र 39व्या कलमाच्या त्या कक्षेत सार्वजनिक बँकातला पैसाही येतो आणि म्हणून त्याचं दिशादिग्दर्शन असं आहे, की सार्वजनिक बँकातला जो पैसा आहे, तो त्याचं कर्ज वाटप हे प्राधान्यानं शेतीसाठी आणि जे बेरोजगार तरुण काही छोटा-मोठा व्यवसाय करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी ते प्राधान्याने मिळायला पाहिजे. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं त्यावेळेला ही अट होती, की बँका आपलं जे कर्ज वाटप करतील त्यातला अमुक एक हिस्सा हा शेतीसाठीच दिला गेला पाहिजे. अलीकडच्या काळात त्याच्यातून अशी पळवाट काढली जाते, की शेतीच्या नावाखाली शहरामध्ये जे काही अनेक उद्योग उभे केले जातात, कोल्ड स्टोरेज सारखे, तिथं कर्ज देऊन ते शेतीसाठी दिलं असं दाखवलं जातं. आपल्या आजच्या विषयाशी याचा संबंध आहे. तो असा, की 41व्या कलमाचं जे स्वप्न आहे, की सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार, हे त्याच वेळेला पूर्ण होऊ शकतं, ज्यावेळेला त्याच्याशी पूरक आर्थिक धोरणं राबवली जातील. त्या आर्थिक धोरणांचं सुतोवाच हे 39व्या कलमात आहे, की बँकांचा पैसा शेतीसाठी तुम्ही आधी द्या, कारण शेती सर्वांना रोजगार पुरवते. किंवा बेरोजगार तरुणांना द्या, कारण त्याच्यातून रोजगार उभा राहणार. आज आपण काय बातम्या ऐकतोय, अगदी अगदी आत्ता संसदेचं अधिवेशन सुरू झालं त्याच्या पहिल्याच दिवशी जे अर्थ राज्यमंत्री आहेत भागवत कराड, त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये राईट ऑफ केलेली बँकांच्या कर्जाचा एक आकडा दिलाय. काही लाख कोटींचा तो आकडा आहे आणि त्याच्यात सगळे बडे भांडवलदार म्हणजे रोजगार निर्मितीच्या नावाखाली ते बँकांचा पैसा लुटणार, रोजगार निर्मिती करणार नाहीत आणि तो पैसा बँका राईट ऑफ करून बँका आजारी पडणार, अशक्त होणार आणि ह्या अशक्त झालेल्या बँकांना वाचवण्यासाठी पुन्हा अर्थसंकल्पातून भरपाई केली जाणार. म्हणजे पूर्वी तर रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड घेतला मोदी सरकारने सार्वजनिक बँकांना वाचवण्यासाठी. म्हणजे बँका लुबाडणार ते आणि त्याला वाचवण्यासाठी पैसा आपला दिला जाणार. ही जी सगळी धोरणं आहेत, ही सगळी धोरणं ही रोजगार न वाढवणारी. रोजगार वाढवण्यासाठी शेतीचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. शेतीतली सार्वजनिक भांडवली गुंतवणूक वाढली पाहिजे. अ, जे लघु उद्योग आहेत, जे मध्यम उद्योग आहेत, त्यांच्यासाठी कर सवलतीपासून ते जागा, पाणी, वीज देणं आणि भांडवल पुरवठा देणं, हा अर्थसंकल्पातून हा अर्थपुरवठा त्याला झाला पाहिजे. लघु उद्योग, मध्यम उद्योगांना. हे जर केलं, हे सगळं दिशादिग्दर्शन हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मधल्या वेगवेगळ्या कलमांचे, की सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार हे स्वप्न जर पूर्ण व्हायचं असेल, तर कोणत्या प्रकारची आर्थिक धोरणं राबवली पाहिजेत. शेतीला प्राधान्य, लघु उद्योगांना प्राधान्य आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जो आज अभावाचं जीवन जगतायत, ज्यांनी आपल्या अनेक गरजा मारलेल्या आहेत, ज्यांनी आपल्या अनेक गरजा पेंडिंग ठेवलेल्या आहेत, अ, हे नसल्यामुळं, क्रयशक्ती नसल्यामुळं, खर्च करायला पैसे नसल्यामुळं ज्या गरजा मर्यादित ठेवलेल्या आहेत, असे घटक म्हणजे कोण? शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर, शहरी गरीब अशा घटकांना त्यांची क्रयशक्ती कशी वाढेल, ही धोरणं राबवली तर
याच्यातला मुद्दा असा आहे की ज्यांच्या गरजा अनेक आज अशाच भागलेल्याच नाहीयेत, त्यांची क्रयशक्ती जर वाढली तर तो पैसा ताबडतोब बाजारात येतो आणि तो पैसा बाजारात आला की मग मागणी वाढते. मागणी वाढली की आपोआप रोजगार वाढतो. पण दोघे जण नोकरी करतायत, चांगला व्यापार चाललाय किंवा भांडवलदार आहेत, त्यांच्याच घरात अधिक पैसा जाईल अशी धोरणं जर असतील, तर त्यांच्या बहुसंख्य गरजा भागलेल्या असतात. त्याच्यामुळे त्यांच्या घरात जास्तीचा गेलेला जो पैसा आहे, तो डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून जातो कुठेतरी. कुठे कधी सोन्याच्या रूपानं, कधी आणखी कशानं. आणि डेड इन्व्हेस्ट म्हणून गेलेल्या त्या पैशामुळे बाजारात तो पैसा न आल्यामुळे मागणी वाढत नाही, रोजगार वाढत नाही. त्याच्यामुळे जे गरीब आहेत त्यांची क्रयशक्ती वाढेल अशी धोरणं आखणं. लघु उद्योग, मध्यम उद्योग यांना वीज, पाणी, जागा आणि भांडवल पुरवठा करून कर सवलतीची धोरणं राबवून जिथं अधिक रोजगार निर्माण होतं अशा या क्षेत्राला प्रोत्साहन देणं. शेतीमधली सार्वजनिक भांडवली गुंतवणूक वाढवणं. मी अगदी या तपशिलात मी जाणार नाही, पण मोदी सरकारच्या ज्या कायद्याला शेतकऱ्यांनी आपण विरोध केला, त्या कायद्यांचा मला कळलेला अर्थ असा होता, की आपण सरकारकडे ज्या अनेक मागण्या करत होतो, अनेक वर्ष शेतकरी आंदोलन म्हणून, त्याच्यासाठी आपल्याला भांडवलदारांच्या दारात नेऊन उभं केलं होतं, की तुम्हाला शेतीसाठी भांडवल पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करा, भांडवलदार तुम्हाला पैसा देतील. तुम्हाला शेतमालाला भाव पाहिजे, ते तुमच्या बांधावर येतील. कृषी उत्पन्न बाजार समितीला आम्ही ऑप्शन देऊ. कृषी उत्पन्न बाजार समितीची गरज नाही, ते तुम्हाला भाव देतील सुरुवातीला, नंतर मारतील. असे म्हणजे सगळ्या ज्या मागण्या सरकारकडे आपण घेऊन जात होतो, त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला भांडवलदारांच्या दारात नेऊन उभं केलं होतं. म्हणजे ते कायदे होते. तर आता हे सगळं एका बाजूला घडत असताना मला स्वतःला असं जाणवतंय, की रोजगाराच्या अधिकाराच्या बाबतीत सर्व जाती धर्माच्या, इव्हन मुस्लिम रोजगाराच्या प्रश्नावर बोलत असताना मुस्लिमांच्या मधल्या बेरोजगारीचा फारसा कोणी उल्लेखच करत नाही. खरं म्हणजे मुस्लिम समाजातही प्रचंड बेरोजगारी. त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाणं शक्य नाही या प्रश्नाची चर्चा. त्यामुळे सर्व जातीतल्या, सर्व धर्माच्या बेरोजगारांनी 16वं कलम आहे. ते 16व्या कलमाचा आग्रह आपण अनेक वर्ष धरलाय आणि तो राहणारच. म्हणजे पर्याप्त प्रतिनिधित्व न मिळालेल्या समाज घटकांना ते मिळेपर्यंत राखीव जागा असणं तसा ते राबवलं जाईल. पण जर सर्व तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटायचा असेल, तर सर्व जाती धर्माच्या तरुणांनी त्याच्यात एस-सी, एस-टी, ओबीसी, मुस्लिम, ओपन यांनी 41व्या कलमाच्या भोवती आपली लढाई उभी केली पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी डायरेक्ट प्रिन्सिपल्सनी ज्या आर्थिक धोरणांचा पुरस्कार केलेला आहे. मी त्या सगळ्या तपशिलात आता गेलेलो नाहीये. नंतर आपण जाऊ शकू. आता वेळ कमी आहे. मी आता थांबतोय. परंतु त्या पद्धतीच्या आर्थिक धोरणांचा आपण आग्रह धरला पाहिजे. आणि एक शेवटचा मुद्दा 2 मिनिटात सांगतो, की जे मगाशी मी षडयंत्र म्हणालो आरक्षणाच्या नावावर जाती-जातीत भांडणं लावण्याचं. त्या षडयंत्राची दुसरी बाजू अशी आहे, की एका बाजूला खाजगीकरणाचा प्रचंड मोठा रोड रोलर फिरतोय. कंत्राटीकरणाचा राक्षस वाढत चाललेला आहे. रेल्वेच्या अनेक सेवा खाजगीकरणात गेल्यामुळे रेल्वेचं अंशतः खाजगीकरण झालेलंच आहे. एअर इंडिया विकलेली आहे. इतरही अनेक कंपन्या विकण्याच्या मार्गावर आहेत. आणि अशा वेळेला म्हणजे सरकारी नोकऱ्या, आरक्षणाच्या कक्षेतल्या नोकऱ्या ह्या कमी-कमी होत चालल्या. अगदी अनेक सरकारी कार्यालयात कंत्राटी नोकर भरती सरकारच्या वतीनं पूर्वी होत होती, आताही होतीये. तो आदेश रद्द झाल्यावर पण होतीच आहे. तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयात जा, कंत्राटी नोकर भरती आहेच आहे. तिथं आरक्षण नाहीये. आता एका बाजूला आरक्षणाच्या कक्षेतल्या नोकऱ्याच कमी करत न्यायचं खाजगीकरण आणि कंत्राटीकरणामुळं आणि दुसऱ्या बाजूला जे उरेल त्याच्यासाठी भांडणं लावून द्यायची, असं हे षडयंत्र आहे. या सगळ्याचा नीट विचार करून आपल्याला आपली रणनीती आखली पाहिजे. मी तर सगळीकडे जाहीर भाषणात बोलतोय, की खाजगीकरणाबद्दल एक शब्द न बोलता फक्त आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे लोक एकतर दांभिक आहेत किंवा अडाणी आहेत. म्हणजे त्यांना एक तर माहित नाही काहीच किंवा माहित असून ते नीट भूमिका घेत नाही. सगळंच जर का खाजगीकरणात जाणार असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या आरक्षणासाठी भांडताय? उद्या तुमच्या मागण्या मंजूर झाल्या तरी तुम्हाला काय मिळणार आहे? काय राहिलंय आज सरकारी क्षेत्रात? म्हणजे शिक्षण जर इतकं प्रचंड खाजगी क्षेत्रात निघून गेलंय, त्या शिक्षण क्षेत्रावरचा खर्च वाढवला आणि त्याच्यातलं 25-30% खाजगी क्षेत्रात गेलेलं जरी सरकारी शिक्षण क्षेत्र म्हणून उभं राहिलं, तर किती जणांना पुन्हा सरकारी नोकऱ्या मिळतील आणि आरक्षणाच्या कक्षेतल्या नोकऱ्या वाढतील. पण आपल्या अनेक तरुणांचं याच्याकडे लक्ष नाहीये.
त्याच्यामुळे रोजगाराचा अधिकार, संविधानिक तरतुदी आणि आरक्षण या तिन्ही मुद्द्यांच्या अनुषंगानं मी एक बेसिक मांडणी केली आहे. याच्यानंतर जर काही तुमचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण राहिलेले मुद्दे पुढे नेऊ शकू. NAPM चे आणि तुम्ही सर्वांनी ऐकलं, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. वारिस सरांनी आज आपल्याकडे रोजगाराचा अधिकार, संविधानिक तरतुदी, विद्यमान धोरणं आणि आरक्षणाचं जे तत्व आहे किंवा त्याच्याबद्दलची जी परिस्थिती आहे ह्याच्या आजूबाजूला हे सगळं आपलं व्याख्यान त्यांनी गुंफलेलं आहे. आणि अशा वेळेला सरांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला सुरुवातीला, ती एक लाईन त्यांनी पकडून ठेवलेली आहे की शिक्षणाचा हक्क आहे, जगण्याचा हक्क आहे, सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि रोजगाराचा हक्क आहे. आणि इतकं महत्वाचं वेबिनार आपण इतक्या लेट आपण म्हणूया, कारण इतक्या वेळा इतके वेबिनार झाले, पण रोजगाराच्या प्रश्नाकडं जो फार मूलभूत प्रश्न आहे युवकांसाठी सुद्धा आणि सतत चर्चेत राहणारा मुद्दा आहे. आपण सुद्धा चळवळीत काम करत असताना सतत एक मुद्दा बोलला जातो की तुम्ही जिथे कुठं काम करता त्याच्यामध्ये तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटतोय का. म्हणजे आपल्या चळवळी पुढचाही प्रश्न आहे म्हणायला हरकत नाही, किंवा देशामधील आज जी युवक आहेत, आता मी सर थोडं सर्च करत होतो तर अनएम्प्लॉयमेंटचा रेट साधारण राजस्थानमध्ये 37% इतका हाय आहे. आणि इकडे आपण बघतोय तर देशभराची सरासरी ही 7.5-8 अशी फ्लक्च्युएट होत राहते. तर अशा वेळेला तुम्ही जी मार्गदर्शक तत्वामधल्या गोष्टींचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये उपजीविकेचं पुरेसं साधन मिळण्याचा हक्क स्त्री आणि पुरुषांना दोघांना समान आहे. पण तो सारखा असावा म्हणत असताना पहिला मिळला पाहिजे ना. मिळाल्यानंतर आपण ते समान असलं पाहिजे म्हणू शकतो. ते आता मिळतच नाहीये, हा एक मुद्दा दिसतोय. आणि तुम्ही हे पण म्हणाला की 41 जे कलम आहे त्याच्यात राज्य हे आपली आर्थिक क्षमता आणि विकास यांच्या मर्यादेत, मग ही मर्यादा लोकांनी ठरवायची आहे की शासनाने ठरवायची आहे. कारण लोक तर सतत मागत राहणार आहेत, रोजगार तर मागत राहणार आहेत. आणि त्यावेळी राज्य असं म्हणते की आमची आर्थिक क्षमता नाही, विकासाच्या ह्याच्याकडे ते बोट करू शकतात. मग अशा वेळेला ते पुढे जोडतात की कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारीमुळं हालाकीचं जगणं जर त्याला प्राप्त झालं असेल त्या व्यक्तीला किंवा भारतीय नागरिकाला, तर लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून सरकारने दिला पाहिजे. मग तुम्ही जे म्हणाला मगाशी की 10,000 शेतकऱ्याला देत आहेत किंवा 12,000 देतात म्हणा, किंवा लाडली योजना जी आहे, तर हे गाजरासारखं निवडणुकीच्या टप्प्यावर हालत राहणार आहे. पण याची स्थिर अशी काही गोष्ट करता येऊ शकते का, ती करायला हवी का, असा एक मला प्रश्न पडला. आणखीन काही ना प्रश्न विचारायचे तर आपल्याला हे दालन खुलं आहे. सरही बोलणार आहेत आणि याच्यानंतर संजय मंगोसर सुद्धा अध्यक्ष मनोगत आपलं नंतर व्यक्त करणार आहेत. आपण वारे सरांना काही प्रश्न विचारूया आणि नंतर मला मंगोसरांनाही असं सांगायचं आहे की सर तुम्ही देश परदेशात फिरत असता, तर आपल्याला साहजिक एक तुलना असते ना की आपल्या देशात असं आहे तर मग शेजारी कसं आहे, किंवा प्रगत देशात त्यांच्या इथं कसं आहे, याच्यावरही थोडं तुलनात्मक प्रकाश मंगोसरांनी टाकावं असं मला वाटतं. पण माझा जो प्रश्न होता किंवा मला जे अपेक्षित आहे त्याबद्दल वारे सरांनी बोलावं. थँक्यू. आणि संजयच्या याच्यात 2 मुद्दे होते की जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार स्त्री पुरुष दोघांना समान असेल, पण तो आधी मिळाला तर पाहिजे. याच्यात मी एवढंच म्हणेल की इथं मराठी भाषांतर करताना थोडीशी गडबड आहे. याचं जे मूळ इंग्रजी आहे कॉन्स्टिट्यूशन मधलं, त्याच्यात ठोसपणे असं येतं की सर्वांना जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार आहे, अशीच शब्दरचना आहे ती इंग्लिश मधली. मराठी भाषांतर करताना थोडीशी गडबड झालेली आहे तिथे. एक दुसरं 41व्या कलमातली जी शब्दरचना संजयने आता सांगितली की राज्य आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून, आता ही आर्थिक क्षमतेची मर्यादा कुणी ठरवायची असं संजय सर म्हणाले. तर मला स्वतःला असं वाटतं की आपण त्याच्यात 2 उत्तरं तर देऊ शकतो. एक म्हणजे ज्या काळामध्ये हा रोजगाराचा आणि शिक्षणाचा अधिकार फंडामेंटल राईट मध्ये घालू दिला नाही संविधान सभेच्या सदस्यांनी सरकारची मर्यादा सांगून, तर फेब्रुवारी 1950 साली जो अर्थसंकल्प सादर झाला होता, जॉन मथाई नावाचे अर्थमंत्री होते त्यावेळेला, तो अर्थसंकल्प 346 कोटी रुपयाचा होता. म्हणजे त्यावेळेला भारत सरकारकडे वर्षभर खर्च करण्यासाठी 346 कोटी रुपये होते. आता या वर्षीचा जो अर्थसंकल्प आहे तो माझ्या माहितीप्रमाणे 44 लाख कोटी रुपयांचा आहे. थोडा इकडे तिकडे होऊ शकतं फिगर त्याच्यात, पण फार मोठा बदल नाही. 44 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प जर असेल तर त्याच्यातलं इन्फ्लेशनचा मुद्दा असतो, तुम्हाला कल्पना आहे. पण चलनवाढीचा मुद्दा वगळून सुद्धा
भारत सरकारची खर्च करण्याची ऐपत ही 346 कोटी रुपयावरून 44 लाख कोटी रुपयापर्यंत विस्तारली आणि ही विस्तारली ते शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर अशा कष्टकरी घटकांच्यामुळे विस्तारली आहे. त्यामुळे सरकार श्रीमंत झाले. त्यामुळे तो 41व्या कलमातली जी शब्दरचना आहे की आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून तर निश्चितपणे सरकारची क्षमता वाढली आहे आणि ते सरकार आता करू शकतं. एक आणि दुसरं तर नेहमीच आहे की सरकारची आर्थिक क्षमता किती हा मुद्दा नसतो. म्हणजे सरकारच्या तिजोरीचा प्राधान्यक्रम काय हा खरा मुद्दा. म्हणजे हे कलम सरकारच्या तिजोरीचा प्राधान्यक्रम सांगते आणि मग आज सरकार अनेक गोष्टींच्या वरती जी उधळपट्टी करतंय त्या तुलनेमध्ये 41वा कलम प्राधान्यक्रम सांगते की शिक्षण आणि रोजगारासाठी खर्च केला पाहिजे. तर तसं संविधानातल्या या कलमाचा अर्थ आपण समजावून सांगितला पाहिजे तरुणांना. प्राधान्यक्रमाचा तर मुद्दा आहेच. अगदी आम्ही आता शिक्षण क्षेत्रामध्ये पाहतोय, पहिलाच मुद्दा तुमचा शिक्षणाच्या हक्काबद्दलचा आहे आणि जो खर्च करण्याची जी पद्धत आहे, अजूनही आपण 2% पुढे जात नाहीये बजेटच्या. आणि साधारण जर तिथं काही गोष्टी झाल्या आणि खूप चांगल्या पद्धतीचं स्किल किंवा चांगल्या पद्धतीचं शिक्षण जर आता मुलांना किंवा तरुणांना मिळालं, तर रोजगाराच्या कडे बघण्याचे दृष्टिकोन चेंज होऊ शकतात. तर तिथं मुळात असं म्हणतात ना, की बाबा अडत तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणजे क्षमतांच्या स्तरावर शिक्षण क्षेत्रातलं जे काही आता सुरू आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही हे जोडलाय खूप छान झाला. हा जो ट्रायंगल तयार झालाय शिक्षणाचा हक्क, जगण्याचा हक्क आणि रोजगाराचा हक्क, ही लाईन पकडून जावं लागेल असं तर मला आता शिक्षक म्हणून वाटतंय आणि संवादक म्हणून वाटतंय. सुभाष, खूप छान मांडणी केलीस आणि मला चांगलं वाटतंय की हा विषय मी सुचवला होता ते. कारण हेच वेगळ्या वेगळ्या सेक्टरचे इंटरसेक्शन्स, आंतरसंबंध जे आहेत ते एकत्रित विचार करण्याची कार्यकर्त्यांना सवय लागणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आता आपण जसं म्हणताना म्हटलं की महिलांना पण मिळायला पाहिजे, पण आधी मिळू तर द्या. तर मला वाटतं संजय, हा आपला ऍटिट्यूड बदलायला पाहिजे. आधी मिळाला की महिलांना असं न करता, कारण आता आपण पाहिलं जेव्हा रोजगार जातात तेव्हा महिलांचे जास्ती जातात. त्यामुळे नोकरीवरून काढताना पण पुरुषाच्या आधी महिलेला काढतात. हे चुकीचं आहे. जर विचारच करायचा झाला तर कुठल्या कुटुंबात त्याची जास्ती गरज आहे, म्हणजे आर्थिक गरज कुणाची जास्ती आहे हे म्हणणं ठीक आहे, पण आपली पारंपरिक पुरुषप्रधान जी आपल्या कार्यकर्त्यांच्याही डोक्यात आहे ती काढणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आणि मला म्हणायचं होतं त्याच्यासाठी काय करावं हा माझा प्रश्न होता. ती कशी काढायची. वैचारिक मशागत करत राहायचं. नमस्कार. एकतर खूप धन्यवाद सगळ्यांना, कारण खूप महत्वाचा विषय होता आणि शब्द सगळे आजूबाजूला ऐकून असतो, परंतु आता खूपच असं क्रिस्प ज्याला म्हणता येईल तसं मला मिळालं हाताला. खूप सारे मुद्दे होते नोट करून घ्यायला, पण मी एक थेट प्रश्न विचारतो जो माझ्यासारख्यांना पडलेला असू शकेल, की ह्या सगळ्या प्रश्नाकडे खाजगी आस्थापनांनी कसं बघावं. म्हणजे माझ्या आजूबाजूला अनेक लोक आहेत जे समाजवादी विचारांनीच पुढे जाऊ इच्छितात आणि ते त्यांची कदाचित स्वतःची छोटीशी फर्म असेल किंवा ते अशा छोट्या एखाद्या लॅब सेटअप मध्ये काम करतात. तर म्हणजे मी हे समजू शकतो की ह्याचं उत्तर थेट कदाचित नसेल, पण त्या लोकांनी या प्रश्नाकडे कसं बघावं ज्यांच्या हातात कदाचित छोटे छोटे रोजगार उपलब्ध करून देण्याची पण शक्यता आहे, पण ते स्वतः छोटेच आहेत तरी सुद्धा. तर म्हणजे ह्या प्रश्नाकडे अशा इंडिव्हिज्युअल्सनी कसं बघावं असं मला प्रश्न पडलाय. नाही, याच्या म्हणजे संघटना आहेत अनेक. स्मॉल स्केल इंडस्ट्री ओनरच्या संघटना आहेत, मिडल स्केल इंडस्ट्री ओनरच्या संघटना आहेत आणि त्याच्यामुळे मी आधी जे म्हणालो की त्याच अधिक रोजगार देतात आणि त्याच्यामुळे त्यांना म्हणजे बड्या भांडवलदारांच्या घशात ही सगळी पैसे अर्थसंकल्पातला पुरवठा किंवा सार्वजनिक बँकांचा पैसा घालण्याच्या ऐवजी लघु उद्योग असतील, मध्यम उद्योग असतील, त्यांना वीज, पाणी, जागा या सवलती मिळायला पाहिजे. त्याशिवाय अर्थसंकल्पातून कर सवलतीची जी ही असते रचना ती यांना मिळायला पाहिजे मोठ्यांच्या पेक्षाही. मला असं वाटतं की तुम्ही स्वतः त्या तुमच्या संघटनांच्या मार्फत याचा आग्रह करायला पाहिजे आणि हे स्मॉल स्केल, मिडल स्केल हे क्षेत्र विस्तारावं अधिकाधिक
ते विस्तारण्यासाठी या सगळ्या मागण्या तुम्ही करत राहायला हव्यात. ते वाढलंच पाहिजे आणि अर्थातच त्याच्या जोडीला कृषी औद्योगिक म्हणजे कृषीवर आधारित औद्योगिकरण कसं वाढेल. आता फार मोठा विषय मी घाईघाई मांडतोय, पण त्या सगळ्यासाठी आपण अग्र धरू शकतो. माझा सरांना पहिली गोष्ट सरांनी जे प्राधान्यक्रमाचा जो मुद्दा मांडला तो खूपच महत्वाचा आहे आणि मला वाटतं कळीचा मुद्दा आहे. पण त्याला जोडूनच माझा प्रश्न असा आहे की जोपर्यंत भांडवलशाही व्यवस्था आपल्या देशामध्ये कायम आहे तोपर्यंत असा प्राधान्यक्रम जो सर म्हणाले तो शक्य आहे का? किंवा भांडवलशाहीमध्ये त्यांचे जे अर्थतज्ञ सांगतात की अमुक अमुक टक्के बेरोजगारी ही आवश्यक आहे अशी अर्थव्यवस्था नीट चालायला नीट म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून नीट चालायला. तर अशी भांडवलशाही व्यवस्था जोपर्यंत आपण संपवत नाही आणि कामगार कष्टकऱ्यांचं खरोखर राज्य आणत नाही तोपर्यंत हे जे प्राधान्यक्रमाने जनतेच्या समस्या सोडवणे, बेकारीची समस्या सोडवणे आणि इतर 2 हक्क जे सरांनी म्हटलं ते पूर्णत्वास नेणे शक्य आहे का? एवढंच मला थँक्यू. हे पहा, भांडवलशाहीतल्या एका मुद्द्याचा विचार करून असं आपण नाही मांडू शकणार. भांडवलशाहीचं जे मुळात सूत्र आहे की स्वातंत्र्य ही भूमिका महत्वाची. बाकीच्या ज्या समता, सामाजिक न्याय ह्या भूमिका ह्या विकासाला अडथळा असतात. प्रत्येक व्यक्तीला आपलं हित कळतं, त्याच्यामुळे तुम्ही स्वातंत्र्य द्या. स्वातंत्र्य दिलं की प्रत्येक व्यक्ती आपलं हित साधेल. ही जी काही भांडवलशाहीची भूमिका टोकाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती उभी आहे. अर्थात भारताचं संविधानही व्यक्ती स्वातंत्र्य मानतंच, परंतु ते व्यक्ती स्वातंत्र्य हे समाजाच्या कलेक्टिव्ह फ्रीडमसाठी व्यक्ती स्वातंत्र्य असे. इव्हन संविधानातही समाजाच्या कलेक्टिव्ह स्वातंत्र्याची संकल्पना पुढे जावी यासाठी काही व्यक्तींच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती मर्यादा घालता येऊ शकते अशी भारतीय संविधानाची भूमिका आहे आणि ती सामाजिक न्यायाची भूमिका आहे. त्याच्यामुळे हा कलेक्टिव्ह विचार केला पाहिजे. मी त्या तपशिलात जात नाही आता, परंतु मी एवढंच म्हणेन की समग्र विकासासाठी काही टक्के बेरोजगारी ही आवश्यक असते असं जरी मानलं तरी आजची ही जी बेरोजगारी आहे ही बेरोजगारी त्या मर्यादेतली आहे का? ही बेरोजगारी जी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आज आहे, या बेरोजगारीचे इतर सगळे म्हणजे त्याच्यातून सार्वजनिक जीवनाचं बकालीकरण किंवा सांस्कृतिक विश्वाचं बकालीकरण हे जे सगळं आपल्याला दिसतंय ते आपल्याला त्याच्यातून लक्षातच येते की ही बेरोजगारी धोकेदायक पातळीवरती आज आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते म्हणजे भांडवलशाही चौकटीत ह्याची उत्तरं मिळणं अवघड आहे. त्याच्यामुळे संविधानानं जो एक मध्यम मार्ग सांगितलेला आहे त्या मध्यम मार्गाच्या चौकटीतच त्याची उत्तरं मिळतील आणि ती उत्तरं मिळवण्यासाठी संविधानातल्या त्या तरतुदींचा आपण आग्रह धरला पाहिजे. अरे सर, मेधाताईंनी प्रश्न असा विचारलेला आहे की संविधानातील नॉन शब्द हटवून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ही जस्टिसेबल करायला हवीत, यासाठी लढावं असं वाटत नाही का? अगदी बरोबर आहे. मी ते सांगायचं राहिलो. मी मुद्दाम सांगतो की आपण 4 वर्षापूर्वी सुराज्य सेना नावाचं जे संघटन उभं केलं म्हणजे त्याच्यात माझा स्वतःचा रोल महत्वाचा होता त्याच्यात. त्या सुराज्य सेनेच्या वतीनं महाराष्ट्राच्या 12 शहरामध्ये ज्या सुशिक्षित बेरोजगार परिषदा झाल्या त्याची मुख्य मागणी ही होती की बाबासाहेबांचं त्यावेळचं स्वप्न आज पूर्ण करा आणि शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार हे आता फंडामेंटल म्हणून मान्य करा, म्हणजे ज्युडिशिएबल बाय कोर्ट असे करा. तर मी मेधाताई ऐकतायत की मला असं तू मला सांगितल्यामुळे लक्षात आलं का मी मोबाईलवरून बोलत असल्यामुळे माझ्यासमोर ते नावं आणि फोटो येत नाहीयेत. पण मेधाताई ऐकतायत, मला आनंद वाटला. मी सहमत आहे, मेधाताईंशी मी सहमत आहे आणि केवळ सहमत आहे असं नाही तर सुराज्य सेनेच्या वतीनं ज्या 12 बेरोजगार परिषदा झाल्या होत्या त्याची मुख्य मागणीच ही होती की शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार हे आता मूलभूत बनवा. आणि मी जी आकडेवारी दिली 346 कोटीचा पहिला अर्थसंकल्प आणि त्यावेळेला आम्ही त्यावेळच्या अर्थसंकल्पातली आकडेवारी द्यायचो, ही आकडेवारी आम्ही त्याच वेळेला काढली होती की आता देश श्रीमंत झालाय, देशाजवळ पैसे आहेत, त्याच्यामुळे आता बाबासाहेबांची इच्छा पूर्ण करूया. याच्यावर एक मूलभूत लढाई उभी करण्याची गरज आहे किंवा सुरुवात ऍक्च्युअली आम्ही माझ्या मांडणीची सुरुवातच मी तिथूनच केली होती की मी ही सूचना केली होती की रोजगाराच्या अधिकाराचीच लढाई आपण करूया. रुपयाचं अवमूल्यन केलं आणि चलनवाढ याचा बेरोजगारीवरती काय परिणाम होतो? हे फार कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे अगदी थोडक्यात त्याचं उत्तर देणं अवघड आहे.
म्हणजे आयात निर्यातीचं गणित त्यातून बदलतं. आयात म्हणजे रुपयाचं अवमूल्यन जर केलं तर काही वेळेला आयात निर्यातीचा जो बॅलन्स आहे तोही बिघडतो. रुपयाचं अवमूल्यन हे काही वेळेला करावंही लागतं. ते सगळा संपूर्ण विषय जो आहे तो मॅक्रो इकॉनॉमीचा विषय आहे. मला सुद्धा असं वाटतं त्याच्यावर स्वतंत्र बोलावं लागेल आणि माझ्यापेक्षाही चांगला अर्थतज्ञ त्याच्यावर बोलला तर त्याचा अधिक फायदा होईल. पण मी वारे सरांना एक विनंती करेन की NAPM ची जी काही याच्या अगोदरची वेबिनार्स झालेले आहेत त्या प्रत्येक वेबिनार मधून नंतर कृती कार्यक्रम अगदी त्याच्यातलं एखादं साधं निवेदन देण्याचा भाग असतो बेसिकली, किंवा आपल्या संवाद सत्रामध्ये याची मालिका आणखीन पुढे जाऊ शकते. विशेषतः आता आपण हे कार्यकर्तेच होतो, तुम्ही जर पाहिलं असेल उपस्थिती कार्यकर्ते होतो, पण ज्यांच्यासाठी हा सगळा आपण आटापिटा करतोय किंवा आपण सातत्यानं मांडणी करतोय त्यातून या ठिकाणी कमी होते. पण छोट्या छोट्या गटामध्ये बोललं पाहिजे तर कृती वजन काही एक 4-5 गोष्टी जर तुम्ही सांगितल्या आता त्या सर्व सहमतीने पुढे जात आहे. अजून त्याच्यामध्ये काही गोष्टी त्या गटात त्या परिस्थितीवर आपले लोक बोलू शकतात. पण तुम्ही एक 4-5 गोष्टी निमित्तानं 1, 2, 3 असं सांगावं म्हणजे आपल्याला मग मंगू सरांच्या थँक्यू सर. नाही, आता बोलण्यातूनच त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कंत्राटीकरणाचा राक्षस तातडीनं थांबवला जावा आणि कंत्राटीकरणाचं धोरण हे समान काम समान दाम या संविधानिक याला छेद देणार आहे आणि त्याशिवाय ते एकूण बेरोजगारी वाढवणार आहे. त्याच्यामुळे कंत्राटीकरणाच्या धोरणाला तातडीने थांबवावं ही एक मागणी घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे. एक दुसरं 41व्या कलमाच्या आधारे सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार हे जे संविधानाचं स्वप्न आहे या स्वप्नाला पुढे घेऊन जाणारी आर्थिक धोरणं राबवली जावीत. ती कशी ते मी मगाशी बोललेलो आहे. शेती, स्मॉल स्केल इंडस्ट्री हे सर्व ही दुसरी मागणी आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि तिसरी ते शिक्षणाचं व्यापारीकरण हे तातडीनं थांबलं पाहिजे. आणि चौथी ही एक अल्टिमेट जी मागणी आहे ती की बाबासाहेबांची त्यावेळची इच्छा आता पूर्ण करा. शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार हे मूलभूत अधिकार म्हणून देणारी घटना दुरुस्ती करा. हे 3-4 मागण्या घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. मी सरांना विनंती करतो त्यांनी इलॅबोरेट करावं आणि कन्क्लुडिंग थँक्यू. वारे सर आज बोलणार आहेत म्हटल्यानंतर खरं तर आणखीन अध्यक्ष समारोप नको असं मी म्हणत होतो, परंतु आपली जी सभा पद्धती असते ती फॉलो करण्याच्या दृष्टीने असेल. परंतु कुठल्याही समाजाचा आणि अर्थव्यवस्थेचा आधार हा रोजगार असतो आणि मुळात तो रोजगार वाढवण्याच्या दृष्टीने किंवा सर्वांना किमान सन्मानाचं जगणं देण्याच्या संदर्भामध्ये जी व्यवस्था होत नाहीये त्याला अजून एक पदर आहे. तो फक्त मी ऍड करतो. वारे सरांच्या मर्यादित वेळेमध्ये इतकी विस्तृत मांडणीमुळे कदाचित ते राहून गेलं असेल, परंतु त्याचा आत्ताच्या संदर्भामध्ये महत्वाचा रेफरन्स आहे. आणि संजय जे म्हणाला की जागतिक पातळीवरचे रेफरन्स मध्ये तुम्ही हे कसं बघता त्या दृष्टीने, तर एक म्हणजे वारे सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांकडे क्रयशक्ती असणं आणि सर्वांसाठी उत्पादन असणं या 2 गोष्टी झाल्या तर आणि त्यातनं लोकांना योग्य त्या प्रायोरिटीज अग्रक्रम तयार होतील आणि त्यातनं परिस्थिती सुधारू शकते. उत्पादन वाढवायचं असेल तर भांडवलशाहीने मार्ग दाखवला आहे तो म्हणजे मशिनीकरण, म्हणजे ऑटोमेशन असेल, कॉम्प्युटरायझेशन असेल किंवा आता जे सगळं 4th जनरेशन इंडस्ट्री पर्यंत जे प्रकरण गेलेलं आहे त्या मशिनीकरणामुळे मोठा प्रश्न असा निर्माण होतो आहे की त्या मशिनीकरणामुळे जेवढी मशीन मोठी त्याच्याने उत्पादन जर वाढलं तरी ती मशीन चालवण्यासाठीची ऊर्जा, त्या ऊर्जाच्या वापरामुळे निर्माण होणारं वेस्टेज, त्याच्यामुळे होणारं प्रदूषण आणि त्याच्यामुळे एकूणच म्हणजे एकीकडे त्याच्याने मूळ निर्माण झालेली बेरोजगारी, म्हणजे बेरोजगारी वाढली की लोक हताश होणार, दुसरीकडे पर्यावरण प्रदूषण ह्या सगळ्याच्यामुळे लोक हताश होणार आणि एकूण व्यवस्थेचं बकालीकरण होणार. आणि हे बकालीकरण फॅसिस्ट प्रवृत्ती वाढवण्याकरता फार आवश्यक असतं. ज्या पद्धतीने इथली व्यवस्था कोरोनाच्या काळात स्थलांतरित मजुरांशी वागली, ज्या पद्धतीने इथली व्यवस्था इथल्या गोरगरीब जनतेबरोबर त्यांना केवळ त्यांच्यासमोर तुकडे फेकायचे
त्याच्यातनं निवडणुकीची गणितं करायची आणि त्यांना जो अधिकार आहे तो अधिकार मिळू न देण्याचा इतक्या निर्दयपणे वागते, त्याचा अर्थच मुळामध्ये त्या फॅसिझमच्या दिशेने जाण्याची ती अधिकार आक्रमक वृत्ती आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे रोजगाराच्या संदर्भामध्ये मोठी मशीन्स नको, जसं कंत्राटीकरण नको तसं औद्योगिकरण, प्रचंड भांडवल गुंतवणूक आणि त्याच्यातून निर्माण होणारे प्रश्न हे देखील आपण गांभीर्याने मांडले पाहिजेत असं मला वाटतं. विशेषतः परदेशी जिथे लोकसंख्या सीमित आहे, जिथे साधन संपत्ती वेगळ्या पातळीवरची आहे आणि जिथे रिसोर्सेस आर्थिक भरपूर आहेत, त्या ठिकाणची तंत्रज्ञान हे जसे तसं आपण आपल्याकडे लागू करण्याचा जो प्रयत्न केला जातो, म्हणजे वेस्टचं अतिशय अंधानुकरण करून आपण इथे जे वेस्ट निर्माण करतो त्याच्यावर देखील आपल्याला हल्लाबोल करण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे मग ते पार लोह्यांपर्यंत जातं. समुचित तंत्रज्ञानाचा मुद्दा असेल किंवा अल्प प्रमाण यंत्राचा मुद्दा असेल, शेवटी रोजगार निर्मिती सर्वांना करायची असेल, कृषी उद्योगाला जर प्राधान्य द्यायचं असेल तर त्या दिशेने देखील मागण्या आपल्याला कराव्या लागतील आणि तशा प्रकारच्या उद्योगांसाठी म्हणजे त्याचा उल्लेख वारे सरांनी केला, मध्यम आणि लघु उद्योगांना जे वाव देणं त्या दृष्टीने तो संदर्भ आपण तपासून पाहायला पाहिजे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे जो परदेशांमध्ये सर्वसामान्य म्हणजे वेलफेअर स्टेटचा जो कन्सेप्ट आहे, मी फॅसिझम ऍज अगेन्स्ट वेलफेअर स्टेट हे सांगतोय. आपल्याकडे वेलफेअर स्टेट हे पूर्णपणे निकालात काढून टाकलेलं आहे आणि भांडवलशाही प्रगत तथाकथित देशांनी आपल्याकडची वेलफेअरिझम वाढवला एकीकडे आणि दुसरीकडे आपल्याला मात्र ग्लोबलायझेशनच्या नावाखाली जे करार मदार होत आहेत त्याच्यातनं वेलफेअर स्टेट पूर्णपणे निकालात काढलं जात आहे. त्यामुळे परदेशामध्ये बेरोजगारी असली तरी बेकार भत्ता आहे, शिक्षणाच्या व्यवस्था चांगल्या आहेत, आरोग्याच्या व्यवस्था चांगल्या आहेत. त्यामुळे त्या बकालीकरणाला एक लगाम बसतो आणि माणसाचं आयुष्य किमान सुखासमाधानाचं राहील याच्याकडे लक्ष राहतं. त्या मानाने तिसऱ्या देशांमध्ये ही सगळीकडे ही परिस्थिती आहे आणि त्याचा संबंध हा या भांडवलशाहीच्या या आताच्या ज्या टप्प्यावर आहे आणि त्याचा जो फॅसिझमशी लिंक आहे, बकालीकरण आणि निर्दयी पद्धतीने गरिबांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन याच्याशी ते निगडित आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की उद्योग आणि सेवा क्षेत्र याच्यावर जो भर आहे शेती बरोबर, तो त्याचं देखील भारतीयकरण करा. भारत माता की जय म्हणतात ना हे लोक, तर याचं भारतीयकरण करा. इथे परदेशी लोकांना, परदेशी संकल्पनेला वाव देऊ नका. अशा प्रकारचं देखील एक धोरण व्यवस्थित मांडणी करून आपल्याला राबवता येईल असं मला वाटतं. त्यामुळे आजच्या चर्चासत्रामध्ये अतिशय मोजक्या वेळामध्ये संविधानापासून अर्थशास्त्रापर्यंत असे विस्तृत पट मांडला आणि खूप महत्वाची मांडणी आज इथे झालेली आहे. मला असं वाटतं याच्यातनं जे मुद्दे आलेले आहेत पुढे ते घेऊन आपण तातडीने पुढच्या कामाला लागलं पाहिजे आणि त्यातनं तरुणांना या मुद्द्यावर संघटित करणं हे जर आपण करू शकलो, जे वारे सरांनी 4 वर्षापूर्वी सुराज्य सेनेच्या माध्यमातून केलं होतं त्याचंही काय झालं पुढे आपण पाहिलंय, परंतु अधिक योग्य पद्धतीने आपण त्याची जर रचना करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं एक वेगळा मार्ग देशाच्या मध्ये आपण प्रस्थापित करू शकू परिवर्तनाच्या लढाईसाठी आणि त्यातनं आणखीन पुढचे मार्ग मिळू शकते. सर्वांना जिंदाबाद. थँक्यू सर. एक प्रश्न मला शेवट आता ऐकताना पडला की जसं तुम्ही बाहेरच्या देशांच्या बद्दल जे म्हणत होता कमी लोकसंख्या वगैरे, पण आता एक मुद्दा असा आहे की एक तर संविधानातल्या मार्गदर्शक तत्वांच्या पाहिलं नाही, मूलभूत जे अधिकार आहेत त्याच्याबद्दलचा सगळा आनंद आहे, वेलफेअर स्टेटचं आपण म्हणतो की ती जवळजवळ निकालात काढल्यात जमा आहे. आता ते अंमलबजावणी झाल्यानंतर एवढं आता सगळं बिघडलेलं आहे, बरोबर. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं किंवा एक आणखीन पुढचं पर्व माणसासाठी समोर घातलेलं आहे, तर त्यात सुशिक्षितांचे सुद्धा बेरोजगारीचा प्रश्न येणार आहे. म्हणजे अडाणी त्यांचा एक वेगळा भाग होता, पण आता सुशिक्षित लोकांच्या मध्ये सुद्धा एक वरवंटा फिरवली जाईल त्यावेळेस तरी मेधाताई, जगदीशभाई आणि आम्ही मागच्या आठवड्यात कल्याण महापालिकेच्या आयुक्तांना भेटायला गेलो होतो. कल्याण मधल्या आमच्या श्रमिक जनता संघाच्या कंत्राटी कामगारांचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून. तेव्हा त्या बाईंनी आम्हाला सांगितलं, मेधाताईंना, की अहो आता सरकारची धोरणं अशी येत आहेत की आमच्या IAS केडरला देखील कंत्राटी पद्धतीने नेमणुकीचे आदेश निघालेले आहेत.
आणि मग मी त्याच्यावर चटकन म्हटलं की मग आम्ही तुमची पण युनियन बांधू, डोंट वरी. पण हे त्या बाईंनी सांगितलं आम्हाला, एक IAS ऑफिसरने, आणि ती म्हणाली मला शेवटी सरकारची धोरणं राबवावी लागतात. तर मुद्दा हा एकूणच जबाबदारी झटकणं, म्हणून म्हटलं ना की वेलफेअरचं पार म्हणजे निकालात लावून काढून टाकलेलं आहे, कुठली जबाबदारी घ्यायची नाही, इतक्या बेशरमपणे सगळं चालू आहे. म्हणजे आता हा जो गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आला म्हणून खूप हे झालं, तर काल चहापानाच्या कार्यक्रमात विधानमंडळाच्या आदल्या दिवशी फडणवीस काय सांगतात, विरोधकांना कळत नाही, गुन्हेगारीत पहिला नंबर आला पण पर कॅपिटामध्ये मी 8व्या नंबरवर आहोत. हे निर्लज्जपणे ते सांगू शकतात. आणि गुन्हेगारीचा पुन्हा संदर्भ याच्याशीच आहे, बकालीकरण आणि बेरोजगारी आणि ह्या सगळ्याशी तो संबंध आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून हा मुद्दा संविधानाच्या चौकटीमध्ये, तंत्रज्ञानाच्या चौकटीमध्ये आणि सर्वसामान्य लोकांच्या जगण्याच्या हक्काच्या चौकटीमध्ये आपण पुढे रेटला पाहिजे. लोकांना ह्या मुद्द्यावर संघटित करू शकलो तर खरोखर आपल्याला एक ब्रेक थ्रू मिळेल असं मला वाटतं. पण याच्यात एक जो उल्लेख आला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती मी ऍक्च्युली त्याच्यावर खूप ठिकठिकाणी बोलतोय, पण आज मी ते टाळलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर स्वतंत्रपणे बोलायला पाहिजे, तो फार गंभीर मुद्दा आहे आणि ते त्या बाबतीमध्ये केवळ भीती दाखवून उपयोग नाही. आम्ही पुण्यामध्ये असं एक दिवसभराचं सेमिनार घेण्याच्या विचारात आहोत की चला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर स्वार होऊ. सध्याच्या आपल्या याच्यातला मोनोपोलायझेशन जे होत आहे त्याच आपल्याला डायरेक्ट पुढच्या अधिवेशनात म्हणजे निवडणुकांच्या आधी तो मुद्दा रेटला पाहिजे. म्हणजे सुरुवात आपल्या याची की सर्व काही अडाणी अंबानी हे थांबवा आणि विकेंद्रित रोजगार निर्मिती व्हायली पाहिजे, विकेंद्रित औद्योगिकरण व्हायला पाहिजे, असं पण मला वाटतं घ्यायला. थँक्यू. सुहासताईंची सूचना महत्वाची आहे, मगाशी त्या म्हणाल्या आणि खरं तर हा विषय त्यांनी सुचवलेला आहे. मी आपले जे समन्वयक आहेत राज्याचे प्रसाद बागवेंना मी विनंती करतोय की त्यांनी आभाराचं काम करावं. आज सुभाष वारे सरांनी अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी केलेली आहे की कशा प्रकारे आता आपल्या देशामध्ये जी परिस्थिती आहे की कशा प्रकारे वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना आरक्षणाच्या मुद्द्यावर भडकवून जे मूलभूत प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न असतील, शिक्षणाचे असतील किंवा सन्मानाने जगण्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यापासून लांब घेऊन जाऊन सत्तेचं राजकारण करण्यासाठी आणि सगळ्या संसाधनांची लूट करून भांडवलदारांच्या घशामध्ये कशा पद्धतीने सगळं हे भांडवल आहे ते टाकण्याचं जे काम सुरू आहे, तर त्याची पोलखोल आज सुभाष वारे सरांनी या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला संविधानाने कलम 16, कलम 41 याप्रमाणे जे काही अधिकार दिलेले आहेत आणि बाबासाहेबांची इच्छा होती की ही कलम मूलभूत अधिकारात आली पाहिजे, पण त्यावेळेला आपल्या देशाचं आर्थिक स्थिती तेवढी चांगली नसल्यामुळे ते त्या ह्याच्यात टाकता आलं नाही. परंतु ते आत्ता टाकण्यासाठी जी लढाई सुभाष वारे सर म्हणाले की जनस्वराज्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली होती चळवळ, तर त्या माध्यमातून त्यांनी ती पुढे नेली, पण तिला पाहिजे तेवढं बळ त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातून सुद्धा मिळालेलं नाहीये. आपणही त्याच्यामध्ये कमी पडलो, पण पुढच्या टप्प्यावरती आपल्याला ही चळवळ पुढे घेऊन जाणं खूप आवश्यक आहे. कारण आता ज्याप्रमाणे आरक्षणाचे सगळे विषय पुढे घेऊन सगळ्या समाजांमध्ये तेढ निर्माण केली जाते, आपण बघतो की ज्याप्रमाणे वेगवेगळ्या भागामध्ये दंगली देखील घडवल्या जातात. आणि आता वारे सरांनी सांगितलं की मराठा धनगर असंच नाही, ओबीसी असं नाही, तर त्याच्यापूर्वी त्यांनी याच्यामध्ये सुद्धा महार आणि मातंग समाजामध्ये सुद्धा कशा प्रकारे दोन लोकांमध्ये भांडण लावायचं काम सुरू केलं. तर पुढच्या टप्प्यावरती आपण निश्चितच याची जागृती करून समाजामध्ये जागृती होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आजच सभेच्या वेळेला ज्यावेळेला सुभाष वारे आम्हाला भेटले होते कलेक्टर ऑफिसर, तर त्यांनी एक त्या ठिकाणी मार्ग सांगितला की आपण रोज 21 लोकांना जर महिन्याभरात जर आपण संपर्क साधला तर आपण खूप लोकांमध्ये या विषयाची जागृती करू शकतो. तर असाच काहीतरी उपक्रम आपण जर प्रत्येकाने हातामध्ये घेतला तर त्या ठिकाणी त्याचाही फायदा होईल. त्याचप्रमाणे संजय मंगू आज उपस्थित राहिले, त्यांनी देखील जागतिक पटलावर काय सुरू आहे आणि कशा प्रकारे
कटकारस्थानं सुरू आहेत त्याबद्दल या ठिकाणी सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला. वेळेच्या अभावाने दोन्ही वक्त्यांना खूप मुद्दे आहेत, त्याच्यावरती खूप चर्चा होऊ शकते. आणि आजचं संविधान हा असा विषय आहे की हा एका 40 मिनिटाच्या सत्रात होऊ शकत नाही. त्यामुळे आपण टप्प्याटप्प्यावरती ज्या ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता वाटेल त्या त्या वेळेला सुभाष वारे सरांना त्या ठिकाणी आपण निमंत्रित करू. सुभाष वारे सरांशी मी मागे बोललो होतो की आपल्याला एक ऑफलाईन देखील त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं दिवसभराचं शिबिर त्या ठिकाणी आयोजित करता येईल, तर त्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करूया. आणि आज ह्या कार्यक्रमाला निमंत्रण आपण दिलं आणि वेळात वेळ काढून वारे सर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.